गेल्यामुळे जेवण करायला लईच उशीर झालेला होता. पोरं नुसती भूक लागली करत होती. मग काय पिठाला दाबून हे धपाधप आपडला. आई म्हणाली तेल वत्ताना जर हेळकांडलं तेल तर तुला तेलातच बुडवून काढेन. आजचा मेनू होता मस्तपैकी पिठलं बनवायचं होतं, पण अहो मिरचीच संपली. मग काय चटणीतलं पिठलं बनवायचं ठरवलं. हे दणदणीतचा पिठलं भाकरीचा बेत होता. मला अजून 2 हात असते की नाही तरी पण कमी पडले असते. इकडं पळ तिकडं पळ, हे धावपळ ते धावपळ. 25-30 चपात्या करायच्या होत्या. शेवटी पाय दुखायला लागले उभा राहून. नंदूबाईने आज मर्डरच करून टाकला. आता काय उद्या केसच होणार आहे. सकाळी मस्तपैकी मॉर्निंग वॉकला गेलो, तिथं तर मेंढरं आम्हाला दिसली. आमच्याकडची शेती डोंगरावरची असते ना, मग ती माती खाली घसरू नये म्हणून अशा त्याच्या सिड्यासारख्या लांबणं दिसतात. अगं बया, चढायलाच येत नव्हतं डोंगरावरती, फोटो काढायचा होता. हे धूम टुकली घरापर्यंत. उशीर झाला, नंदूबाई वरच अडकले. आता काय खरं नव्हतं बाबा, घरी पण जायचं होतं. काय डायटिंग शायटिंगचा काय विचार आहे का नाही? वाट लागली पाक डाएटची. घरी गेलो तर भाऊनी भजी आणि लस्सी आणलेली, कांदा भजी बटाटा भजी दाबून आणली. विषय संपला डाएट.